अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मीभूत पिटले महाराज, तेजोनिधी मोरे दादा, तुम्हा आम्हा सर्वांचे आधारस्थान, प्रेरणास्थान, हृदयात विराजमान असलेले स्वामी रूपी परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा. समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये हनुमान जयंतीला कोणत्या सेवा कराव्यात, यांचा मुहूर्त काय आहे हे सविस्तर पाहणार आहोत. तर 23 एप्रिल 2024 रोजी म्हणजेच मंगळवारी हनुमान जयंती आहे. तर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 23 एप्रिल रोजी पहाटे 3:25 सुरू होईल व 24 एप्रिल रोजी पहाटे 5:18 संपन्न होईल. 23 एप्रिल रोजी उदय स्थिती नुसार हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. हनुमान जन्मोत्सवातील पूजेची शुभ वेळ सकाळी 9:03 ते 10:41 पर्यंत असेल. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 4:20 पासून ते 5:04 पर्यंत असेल. अभिजित मुहूर्त सकाळी 11:53 पासून ते 12:46 पर्यंत असेल. मंगळवार हा हनुमानाला समर्पित असून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा होत असल्यामुळे या दिवसाचे खूप महत्व वाढले आहे. या सोबतच या दिवशी चित्रा नक्षत्रात सिद्ध योगाचा शुभ संयोग तयार होत आहे. मित्रांनो, प्रभू राम यांच्यावर निस्सीम भक्ती असणाऱ्या खोडकर आणि अतिशय शक्तिशाली म्हणून हनुमान यांच्याकडे पाहिले जाते. हनुमान म्हणजे शंकराचे 11वे अवतार होत. कलियुगात हनुमान एकमेव जीवित देवता आहेत. हनुमंतांना चिरंजीवी असेही म्हटले जाते. मंदिरात पहाटे 5 वाजल्यापासून कीर्तनाला सुरुवात होते. बरोबर सूर्योदय होताच हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हनुमान हे एक लोकप्रिय देवता आहेत. हनुमान हे वाईट शक्ती, भूत, प्रेत, पिशाच यांपासून सुटका करणारा मानला जातो. हनुमान अंजनीय, महावीर, मारुतीय, महाबली, पवनपुत्र, बजरंगबली, रुद्रावतार इत्यादी सर्व नावांनी ओळखले जातात. हनुमानांचे महत्व लोकप्रिय करण्याचे काम उत्तरेत तुलसीदासांनी व दक्षिणेत समर्थ रामदास स्वामी यांनी केले. चला तर हनुमानांच्या पूजेसाठी आपल्याला काय लागते ते आपण पाहणार आहोत. तर नारळ, शेंदूर, तेल, उडीद, रुईची पाने, फुलांचा हार, केवडा आणि चमेली, अगरबत्ती व नैवेद्य म्हणून सुंटवडा इत्यादी वस्तू हनुमान मंदिरात घेऊन जाव्या व सर्व शेंदूर लावून, अगरबत्ती लावून, रुईच्या पानांचा हार घालून, नैवेद्य दाखवून, नारळ फोडून झाल्यावर हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी काही मंत्र, स्तोत्रांची सेवा करावी. तसेच हनुमान मंदिरात या दिवशी ओम श्री हनुमंते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हनुमान पूजेनंतर मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, रामायण, रामरक्षा स्तोत्र, लांगुलास्त्र या स्तोत्र मंत्रांचे पठण करावे. तसेच हनुमानांच्या उपासनेने शनी पीडा दूर होते. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना आध्यात्मिक समाधानाची प्राप्ती होते असे म्हणतात. कलियुगात हनुमानांची भक्ती सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. हनुमानांची सतत भक्ती केल्याने भूत, प्रेत, शनी, ग्रहबाधा, रोग आणि बंधनापासून मुक्ती होते. अपघातापासून बचाव होतो. मंगल दोष, कर्जमुक्ती, बेरोजगारी आणि तणाव किंवा चिंता मुक्ती होते. हनुमान जयंती दिवशी तुम्ही हनुमानाला त्यांना आवडण्यापैकी कोणताही एक वस्तू दान केली तर त्याचे फळ लाखो पटीने वाढते. चला तर मग 23 एप्रिल 2024 ला आलेल्या हनुमान जयंतीला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व सांगितल्याप्रमाणे सेवा करूया आणि हनुमानांची कृपा मिळवूया. सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ.